थंडी संपत आली पण बनवायचे राहूनच गेले, म्हणून मी आज बनवून घेणार आहे. सर्वात पहिले मी 1.5 वाटी बेसन घेतलेले आहे. त्यामध्ये जिरा आणि ओवा हातावरती चोळून बेसनमध्ये घालून घेतलेली आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालून फेटून घेतलेली आहे. यामध्ये एक गुठळी राहू दिलेली नाही. यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारचं बॅटर मी बनवलेलं आहे. आता एका गरम कढईमध्ये थोडेसे तेल घालून त्यामध्ये 5 मिरच्या घालून परतून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा परतून घेतलेला आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्येच हळद आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठही घातलेली आहे. आता यामध्येच मी बटाटा ॲड करून घेतलेला आहे. बटाटा छान तेलामध्ये परतून घेतला. त्यामध्येच थोडंसं पाणी घालून झाकून ठेवलेलं आहे आणि चवीनुसार मीठही घातलेले आहे. एक 3 ते 4 मिनिटं मी असं झाकून ठेवलेलं आहे बटाटा. 3 ते 4 मिनिटांनी हे बटाटा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. थंड झाले की लगेच त्याचे वडे बनवून घेतलेले आहेत. सर्व वडे बनवून घेतले की मी सोबतच एका कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये बनवलेले वडे भिजत घातलेल्या बेसनमध्ये आलटी-पलटी करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. वडे आलटी-पलटी करून घेतले बेसनमध्ये की बेसन खूप छान लागते वड्यांना आणि वडे असे टम्म फुगून येतात. थोडासा कलर चेंज झाला की पलटी करून घ्यायचे आहेत. आलटी-पलटी करून कलर छान खरपूस असा काढून घ्यायचा आहे. पाहू शकता एकदम कलर मस्त झालेला आहे. एकदम मस्त असे वडे तयार आहेत. त्याच तेलामध्ये तुम्ही मिरचीही तळून घेऊ शकता. वडे तयार आहेत. पाव घ्यायचा आणि त्यामध्ये वडा घालून कांदा आणि मिरची सोबत सर्व करायचा आहे. धन्यवाद.